टँकर सुरू करावा लागतील. तर त्यासाठीचे जे प्रस्ताव आहेत ते तिथल्या ग्रामपंचायतींनी तात्काळ आपल्या वरिष्ठ पातळीवरती दिले पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त जर म्हटले का ते आराखड्यात बसत नाही गाव, तर तसं करून चालणार नाही आपल्याला. कारण आता आपल्याला आजच्या याच्यामध्ये जी टंचाईची माहिती घेतली, आता साहेबांनी सांगितलं का 10-12 गावांमध्ये आपण करतोय, त्यातल्या ते पठार भागातलेच आहेत. डोळासनं झालं, पिंपळवाडी, खंडरायवाडी, हरशिंदे, कुंभारवाडी, हे सगळे पठार भागातले आहेत. पण नुसतं पठार भागच नाही, तर आज आपल्याला काही इकडच्या सुद्धा गावांमध्ये जिथं जिथं जाणवतंय तिथल्या त्या गावातल्या, मला वाटतं साहेब, विहिरी जसं तुम्ही आता इथं अधिग्रहित केल्या, तशा प्रत्येक गावामध्ये माहिती घ्या. जर तिथली परिस्थिती असेल तर त्या गावातल्या विहिरी आपल्याला काही कालावधीसाठी कशा पद्धतीने अधिग्रहित करून पाणी देता येईल ही काळजी घ्या. ज्या ज्या गावामध्ये आता समजा जसं यांचं म्हणणं आहे तळेगाव पाणी पुरवठा योजना, तर ती योजना फक्त जर कागदावर दिसत असेल किंवा बाकीच्या योजना जलजीवनच्या कागदावर दिसत असेल, पूर्ण नसतील, काही पूर्ण झाल्या असेल, हँडओव्हर झालेल्या असतील, तरी तिथं पाण्याचा सोर्स जर नसेल सध्या काही, तरी आपल्याला तिथं टँकरबाबत गंभीरतेने विचार करावा लागेल. काही खासगी टँकर सुरू करायची वेळ आली तर खासगी टँकर सुद्धा साहेब आपण सुरू करू. परंतु ती स्थानिक तिथली आपल्याला कुठल्याही परिस्थितीत टँकर माफियांना सांभाळण्यासाठी चालू करायचे नाही. त्या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठीच करायचे आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की आता याच्यामध्ये जे जे दिले त्यात बरेचसे गावं राहतील. आता आपण ही आढावा बैठक एप्रिलमध्ये घेतोय. मे जून पर्यंतची परिस्थिती अजून 2-2.5 महिने आपल्याला परिस्थिती गंभीर राहील. त्यामुळे आता ज्या गावांमध्ये टंचाई आहे किंवा पुढच्या 15 दिवसांनी, महिनाभरानी परिस्थिती कुठल्या गावाची काय होऊ शकते याचा अंदाज तुम्हाला आता येऊन जाईल. तर त्याची सुद्धा साहेब तुम्ही यादी करून घ्या, त्याचा सुद्धा आढावा घ्या. टंचाई संदर्भातल्या सगळ्या टंचाईच्या बाबतीत सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना राहतील. सगळ्यांनी अतिशय विषय गंभीर्याने घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कुठली हलगर्जीपणा कोणी करू नका. अदरवाईज कारवाई करण्यास आम्हाला भाग पाडू नका. पाण्याच्या बाबतीत आपलं शासन अतिशय गंभीर आहे. त्यामुळं आज तुम्ही टँकरचं झालंय, भविष्यात आपल्याला काही पशूंचं सुद्धा बघावं लागेल. वन विभागाचे असतील, वन विभागाचे पण आहेत का अधिकारी, त्याच्या दृष्टीने सुद्धा वन विभागाचं नियोजन तुम्ही ठेवा. त्याचे जे जे प्रस्ताव वरिष्ठ द्यायचे ते द्या. माझ्या कार्यालयात प्रत्येक पालकमंत्री साहेबांकडे द्या. आपल्या वरिष्ठांची आमच्याकडून सुद्धा चर्चा करू. साहेबांना सगळा विषय यांना माहिती आहे. व्यक्तीची जागा दिली ना, आपण तिथे सुरू करायचं पण प्रयत्न केला. सरपंच साहेबांची जागा दिली नाही, तुमचे ऑलरेडी अतिक्रमण आहे. गावामध्ये कोण आहे ते सरपंच म्हणता ना, तुम्ही बाकीचं कोणाचं ऐकता? नाही कोणाचं ऐकत नाही. सरपंच जबाबदारी सांगतात. जागा ग्रामपंचायतचीच होती. तुम्हाला सदनचा फोन आल्यानंतर तुम्ही नाही असं काही विचार करा. मी त्यांच्यासोबत पण जाऊन आलो.